आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। मी पाकिस्तानचा एजंट होतो, 26/11च्या हल्ल्यातही सहभागी होतो। तहूर राणानं एनआय पुढे ही कबुली दिली आहे, तशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 10 एप्रिलला तहूर राणाचं अमेरिकेतून भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यात आलं। तहूर राणा सध्या एनआयच्या कोठडीत आहे। 26/11चा हल्ला पाकिस्तानच्या सहकार्यानं अशी राणानं कबुली दिल्याचीच माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मुंबई पोलीस देखील राणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत। तर राणानं काय खुलासे केले ते आपण पाहणार आहोत। मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो, असं तहूर राणाने म्हटलंय। 26/11च्या हल्ल्यात माझा सहभाग होता। 26/11च्या हल्ल्याची योजना आखण्यात माझा सहभाग होता, असं देखील तहूर राणाने म्हटलंय। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या ठिकाणांची देखील पाहणी केली होती, अशी माहितीही त्यानं आपल्या कबुलीमध्ये दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतो की 26/11चा हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला एनआयने अटक केलेली होती आणि सध्या तो एनआयच्या ताब्यामध्ये आहे। मात्र मुंबई पोलिसांची टीम सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन त्याचं स्टेटमेंट जे आहे, म्हणजे जबाब जो आहे तो मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि यामध्ये काही खुलासे तहूर राणाने केलेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट म्हणून मी काम करत होतो। त्याचबरोबर मुंबईमध्ये येऊन मुंबईतल्या काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी करून रेकी केल्याचं सुद्धा त्यानं कबूल केलेलं आहे। आणि 26/11चा हल्ला, त्याचा कट रचण्यापासून हा हल्ला होईपर्यंत या सगळ्या हल्ल्याचा मी एक भाग होतो, असं देखील तहूर राणानं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर डेव्हिड हेडली, जो या सगळ्या प्रकरणामध्ये रेकी करण्यामध्ये मास्टरमाइंड मानला जातो, त्याच्या सुद्धा संपर्कात होतो असं देखील त्यानं कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर या मुंबईमध्ये पहिलं इमिग्रेशन सेंटर उघडण्यापासून आर्थिक देवाणघेवाण कशा स्वरूपाची झाली, या संदर्भात ते काही खुलासे जे आहेत ते तहूर राणाने केले आहेत। आता तहूर राणा हा एनआयच्या कोठडीमध्ये आहे, मात्र मुंबई पोलीस सुद्धा यामध्ये कारवाई करतायत। त्याच्याविरोधात जे काही गुन्हे दाखल आहेत त्याप्रमाणे त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुद्धा मुंबई। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी।